तर पुन्हा स्वागत तुमचं माझ्या चॅनलवरती, म्हणजेच आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे ऑल इन वन रिॲलिटी अँड फन. तर लास्ट टाईम तुम्हाला जर मी टाकलेला व्लॉग की शंकर कबड्ड्यांच्या मी दाखव व्हिडिओ, पण तिकडे टाकायला भेटले नाही. पण आज आमचा जो गाव आहे मजगाव, त्यास पुढे गाव आहे छोटा, म्हणजे मजगावमध्येच आहे तो एरियाचा वाकीचा पार म्हणून. तिथे आज कबड्डी आहेत. तर आमची टीम खेळणार आहे फ्रेंड्स क्लब मजगाव. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केल्याशी जाऊ नका. सो प्लीज, तुम्ही व्ह्यूज देता पण तुम्ही लाईक आणि शेअर करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स. या मंडळाचे अध्यक्ष श्री सुशांतजी गिरणेकर यांच्याकडून त्यांचं खास या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. सन्मानाचं या ठिकाणी स्वरूप आहे शाल. नंतर कर. भगवी शाल. उद्या शिवजयंती आहे, सर्वांना ठाऊक आहे. फोटोग्राफर फोटो घ्या, कारण शैलेजी पाटील सगळ्याच ठिकाणी सहभागी असतात. तर त्यांची भगवी शाल मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांना परिधान करण्यात येतोय. तसेच पुष्पमालिका हे सुद्धा त्यांना कर चालू कर. येतोय. तसेच श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी जे फोटो आहे ते सुद्धा त्यांना बहाल करण्यात येतोय. याचा त्यांनी स्वीकार करावं. आणि त्यांनी आमच्या मंडळाकरता एक फार मोठी मदत दिलेली आहे. ती म्हणजे या ठिकाणी 4 चषक देतात. त्यापैकी 4थ्या क्रमांकाचा जो चषक आहे तो शैलेशजी पाटील यांनी आमच्या मंडळास सुपूर्द केला आहे. 3 नंबरचा जो चषक दिसतोय तो चषक तो त्यांच्याकडून आमच्या मंडळाला त्यांनी बहाल केलेला आहे. मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद शैलेशजी. कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आतिश आहेरकर यांच्याकडून देखील आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी 500 रुपयाची भरघोस देणगी मंडळ क्षेत्र सर्वण्या. धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जगदीश तेलगे यांचं देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी आकाश घाट आपणास विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते हे सत्कार करायचा आहे. तर सन्माननीय जगदीश तेलगे यांच्या या ठिकाणी सत्कार होतोय. आकाश घाट यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी सन्माननीय जगदीशजी तेलगे यांच्याकडून देखील 251 रुपयाची भरघोस देणगी मंडळ क्षेत्र सर्वण्या. धन्यवाद. तर मैदानावरती सामन्याला देखील सुरुवात झाली. जय बजरंग खारमजगाव वर्सेस फ्रेंड्स क्लब मजगाव असे 2 बलाढ्य संघ आमने सामने भिडत आहेत. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामन्यासाठी पहिला पुकार श्री गणेश आधार वर्सेस चेरादेव मजगाव. श्री गणेश आधार चेरादेव मजगाव आपण पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे. पहिला पुकार मिळाला, तिसरा पुकार मिळाला की आपण आपले संघ मैदानावरती उपस्थित करायचे. फ्रेंड्स क्लब मजगाव संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला आधार आपण पाहतो. ज्याची चढाई मैदानावरती खेळ केला आणि रिक्त माघारी परत भेटायला प्रत्युत्तर विमान जय बजरंग खारमजगाव संघाचा एक जबरदस्त चढाई बाजार, एक आधारस्तंभ चढाई बाजार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक धारदार चढाई ज्याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहिलं तर 5 विरुद्ध 1 लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे. त्यांचा प्रयत्न केल्यानंतर रिक्त ते माघारी परत प्रत्युत्तर फ्रेंड्स क्लब मजगाव संघाकडून 2 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई बाजार त्याच्यासाठी बोनस मान आहे.
फ्रेंड्स क्लब मजगाव विरुद्ध ते हनुमान जे बजरंग ठार मजगाव असे दोन्ही दिग्गज संघ या ठिकाणी आता खेळतात. सामना मध्यंतरपर्यंत आलेला आहे आणि पुढे होणारा सामना आहे श्री गणेश आदाळ विरुद्ध तेरादेव मजगाव. या दोन्ही संघांनी आपला संघ उपस्थित करायचा. हा सामना संपताच लक्षात घ्या श्री गणेश आदाळ व तेरादेव मजगाव दरम्यान होणारा सामना. सन्माननीय आमच्या गावचे सुपुत्र श्री महेंद्र पाटील उंच तडफदार असा खेळाडू चाल काढून गेलेला फ्रेंड्स क्लब संघावर चारी बाजूने हेरतोय पाहतोय काही गुण आपला प्राप्त करत. खारमजगावचा हा खेळाडू आणि मला वाटतं पकड झालेली आहे. अशा प्रकारे हा खेळाडू बाद झालेला आहे. एक मोठी उमेद घेऊन गेला होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्याकरता क्रमांक 2चा तेजा त्याच्या बनियनवर असं नाव आहे. हवे त्याचा तेज कुठपर्यंत दाखवतो. त्याच्या समोर खारमजगाव संघाचे 4 छत्रक्षक आहेत. तुळशी पिछाडीवर असणारा खारमजगाव संघ त्याचे 3 खेळाडू मैदानाबाहेर बसले आणि तुळशी प्रयत्न करतात त्याचे हा रिक्त असते. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्याकरता क्रमांक 10चा खेळाडू खारमजगाव संघाकडून त्याला ठाऊक आहे आपले 3 खेळाडू मैदानाबाहेर आहेत. त्यांना जीवदान द्यायचं आहे. त्यांना ग्राउंडमध्ये आणायचं आणि जोरदार उचलून घेतली होती. बोनस पॉइंट मारून संघाला गुण प्राप्त केला आहे. पुन्हा एकदा क्रमांक 7ची बनियन प्रदान केला. उंच पुढे असा हा तेज तर्रार खेळाडू जोरदार असे प्रयत्न सुरू आहेत. गुण प्राप्त करायचा आहे. सोहम असं त्याचं नाव आहे. फ्रेंड्स क्लब मजगावकडून खेळतोय. भरपूर प्रयत्न केल्यानंतर रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर देण्याकरता बघाचा यशस्वी चढायचा. त्याने एक बोनस पॉइंट प्राप्त केला होता. तो हा खेळाडू क्रमांक 10चा खेळाडू प्रयत्नशील आहे. होतकरू आहे. मोठे प्रयत्न आहेत. जोरदार उचली घेतोय आणि गुण प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये या वेळेला त्यांनी कोणती चूक न करता पाहूया. एक गुण त्यांनी आपल्या संघाकरता आणलेला आहे. एका खेळाडूने जीवदान दिलं. पुन्हा एकदा त्याचा तेज दाखवतोय. तेज तर्रार असा खेळाडू क्रमांक 2चे बनियन प्रदान केलेला जोरदार अशी उचलून घेतो. या वेळेला मोठे प्रयत्न होते मात्र स्वतः बाद झालेला आहे. पहिल्याच्या आधी सुटला होता मात्र दुसऱ्यांची 2 साखरे आल्याच्या नंतर तो बाद झाला. त्याची दखल घ्या. पुन्हा एकदा स्पर्धेला प्रारंभ होतोय. क्रमांक 1चा मजबूत बंदा मोठे प्रयत्न करतोय. त्याच्या समोर 5 क्षेत्ररक्षक आहेत. ते तर्रार आणि मोठे प्रयत्न करायच्या नंतर रिक्त असते परत. पुन्हा एकदा ज्याला ठाऊक आहे की आपल्याकडे काही संघा मध्यंतरपर्यंत 4 गुणांची जी पिछाडी होती भरून काढते आणि यावेळेला स्वतःची मात्र पकडवतोय. पहिलीच पकडदाराने कोणती चूक न करता हे पण पंचांची शिटी वाजल्यानंतर आपण खेळाडूला सोडायचा आहे. हा नियम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो. पुन्हा एकदा क्रमांक 9चा खेळाडू खारमजगाव संघाकडून ते तरार उंच पुढे असा आणि या वेळेला सुद्धा त्याची पकड आपल्याला वाटलं होतं की हा 2-4 खेळाडू घेऊन जाईल परंतु स्वतः बाद झाला. मोठ्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा सोहम क्रमांक 7चा खेळाडू पुढची जबाबदारी आहे. मोठ्या खेळाडू त्याने मागाशी बाद केलं होतं मात्र रिक्त असते परत. पुन्हा एकदा हा तरुण बहादर खेळाडू 8 क्रमांकाची बनियन प्रदान केला ज्याच्या समोर 5 क्षेत्ररक्षक इकडून तिकडे असे प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा
नव्या जोमानं जातोय तो म्हणजे वारंवार इंटरव्ह्यू जातोय. कॅप्टनने त्याला जबाबदारी दिलेली आहे तो सोहम. पाहूया सोम फार प्रयत्न करतोय, यशस्वी चढाई बाद आहे, चांगले प्रयत्न करतोय, अत्यंत खोलवर जाण्याचे प्रयत्न करतोय. मला पकडाचा चॅलेंज दिला नाही, मात्र एक गुण प्राप्त केला. क्रमांक 1 च्या क्रमांकाने बाद करून या खानाबाद संघाकडे सामना संभाळून शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहे असा पंचांकडून नमूद केला जातोय. आणि पुन्हा एकदा हा 10 नंबरचा खेळाडू जोरदार प्रयत्न उसळी घेतोय, मध्ये पकडाचं चॅलेंज करतोय. मोठे प्रयत्न सुरू आहेत. एक मोठा संघ म्हणून त्या खेळाडूंचं किंवा त्या गावाचं असं नाव आहे या पंचकृषीमध्ये. पुन्हा एकदा सोम वारंवार चढाईवर येतोय. मगाशी त्यांनी पाहिलं एक गुण प्राप्त केला होता, म्हणूनच कॅप्टन त्याच्यावर जबाबदारी देतोय. ती जबाबदारी घेत काही गुण त्याला आणायचे. 3 गुणांची पिछाडी होती. शेवटचे 5 मिनिटं पंचांनी नमूद केले होते. सोहम आणि बरेचशा प्रयत्नानंतर सोहम हा सुद्धा आपल्या संघाकडे परततोय. प्रत्येक गावातील संघ या स्पर्धेमध्ये, प्रत्येक गावातील 2-2 संघ मित्रांनो या स्पर्धेमध्ये आज सहभागी झाले. आणि या वेळेला जोरदार एक मोठे प्रयत्न असताना ही पकड झाली. उंच पुऱ्याचा निसटण्याचे प्रयत्न होते, मात्र आपली पकड झाली. आणि बजरंग, जय बजरंग खारमात्राचा खेळाडू बाद झालेला आहे. तेजा थोडीशी आपल्याकडे घेतोय. थोडस अनुभव कमी आहे, वयोमर्यादा कमी आहे, परंतु चणकक्षता अंगामध्ये आहे, म्हणून कॅप्टन त्याला जबाबदारी देते की मला पकडा. त्याच्या समोर 4 क्षेत्ररक्षक आहेत आणि मोठे प्रयत्नाला सामोरे गेलेला आहे तो. बऱ्याचशा प्रयत्नानंतर तो सुद्धा रिक्त असते परत. आता सांगणे मात्र अवघड आहे की कोणता संघ या स्पर्धेमध्ये टिकतो आणि कोणता संघ या स्पर्धेतून माघार घेतो. 10 क्रमांकाचा हा खेळाडू आणि बोनस पॉइंट त्यांनी कोणती चूक न करता पटकावलेला आहे. सोहम हा वारंवार येतोय, कॅप्टनची जबाबदारी स्वीकारतोय आणि सोहम मोठे प्रयत्न, खूप मोठे प्रयत्न होते. पकडाचं चॅलेंज करतोय. त्याच्या समोर 4 क्षेत्ररक्षक आहेत. जोरदार प्रयत्नाच्या नंतर आपण पाहिलात की खेळाडू हा बाद झाला. सोहमने अतिशय मोठे प्रयत्न केले होते. पुन्हा एकदा उंच पुऱ्याचा क्रमांक 9 चा खेळाडू अनुभवी. पाहिल्यात तर दोन्ही टीम अत्यंत अनुभवी आहेत. नेहमीची प्रॅक्टिस, नेहमीचा अनुभव आणि नेहमीच्या पंचकृषीत नव्हे तर या तालुक्यामध्ये खेळणारे हे दोन्ही संघ आपल्या समोर आज आमने सामने ठाकलेले दिसत आहेत. अनेक वेळा तालुक्याच्या बाहेर सुद्धा हे दोन्ही टीम गेलेल्या आहेत. खानबाद संघानं अनेक वेळेला स्पर्धेचा विजेतेपद आपल्या उद्या शिवजयंती निमित्त ह्या स्पर्धा सुरू आहेत. तर पुन्हा एकदा एक मजबूत सिरीज आपल्याला हा खेळाडू एक जबरदस्त आव्हान घेऊन गेलेला आहे. त्याला ठाऊक होतं की काही गुणांची आपल्याकडे पिछाडी होती, ती भरून काढायची आहे. पुन्हा एकदा एका मागून एक येणारा हा क्रमांक 9 चा खेळाडू. याच खेळाडूने बोनस पॉइंट पटकावला होता. तोच हा खेळाडू पुन्हा एकदा नवी ऊर्जा घेऊन आलेला आहे. मोठे प्रयत्न करतोय, मला पकडाचं चॅलेंज करतो आणि या वेळेला त्याने कोणती चूक न करता बोनस अधिक 2 पॉइंट पटकावलेले आहेत. कोणती चूक न करता मित्रांनो पुन्हा एकदा तेजा आपलं तेज दाखवतोय, पकडाचं आव्हान देतोय, चॅलेंज करतोय. करो या मरोची स्थितीमध्ये असणारा हा मजगाव संघ आणि या वेळेला तेजाची सहज पकड झाल्याच्या नंतर आता थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये दिसतोय तो म्हणजे बजरंग, जय बजरंग खारमात्र संघ. आता फक्त 3 क्षेत्ररक्षक शिल्लक आहेत मजगावच्या या टीम मध्ये. त्यांचे 4 क्षेत्ररक्षक मैदानाबाहेर बसलेले आहेत. काही क्षण शिल्लक आहेत. काही क्षणाची अवधी असताना आणि मजबूत स्थितीमध्ये असलेला हा आणि यानंतर होणारा सामना मित्रांनो लक्षात घ्या. श्री गणेश आधार, पुन्हा एकदा मी तुम्हाला दुसरा पुकार देतोय. श्री गणेश आधार विरुद्ध चेहरादेव मजगाव या दोन्ही संघांनी हा चालू सामना संपतात.
मैदानाचा ताबा लगेच द्यायचा आहे. मित्रांनो, वेळ घालवू नका. स्पर्धा आपल्याला आज लवकरात लवकर पूर्ण करायची. उद्या शिवजयंतीची जी इथूनच मिरवणूक जोरदार निघणार आहे, या मिरवणुकीत सुद्धा तुम्हाला सहभागी व्हायचे आहे. तसेच उद्या दिनांक 19/2/2025 रोजी शिवजयंती निमित्त माननीय रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत मुरुड येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्धा